आणि भगवंताने काय केलं, वराह भगवंताने खाली गेले, पृथ्वीला आपल्या नाकावरती घेतलं आणि वरती चालले होते. पण हे दोन राक्षस त्या नारदांना भेटले, हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू. नारदांना भेटले. अगदी नारद महर्षी नारायण 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 करत भजन करत करत चालले होते. पण हे दोघ जण म्हटले आपल्याला सकाळपासून भांडायचंय. काही काही जण असे एक भांडण झालं नाही म्हणून भांडतात. त्यामध्ये आपल्या काही बायका आहेत, नवऱ्या संग भांडतात. भांडणाचं कारण काहीच नाही, आज भांडणच नाही झालं म्हणून भांडायचं, झालंच नाही म्हणून भांडायचं. तो कधी कधी म्हणतो मीच दिसलो का. सगळ्याच भांडतात असं नाही, माझ्यासारख्या काही आहेत ते त्यांना फक्त ऐकून घ्यावं लागतं. गरीब. हे दोघं राक्षस भेटले जे मागच्या जन्मामध्ये जय विजय होते. सनकादिकांनी शाप दिला, तुम्ही राक्षस व्हाल. ते हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू झाले. ते नारदांना भेटले. नारद भजन करत चिपळ्या वाजवत 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 नारायण 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 नारायण. ते आले पुढून, म्हटले बाबा बस झालं आता, नारायण नारायण करणं खूप झालं, आमचं जरा बघा आमचं काय काम आहे काय नाही. नारदांनी ओळखलं, म्हटले काय काम आहे. हे दोघ जण म्हटले आम्हाला सकाळपासून भांडायला कोणीच भेटलं नाही, नुसतं भजनच काय करता, जरा युद्ध करून पहा, आम्ही किती बलाढ्य आहे हे तुम्हाला कळेल. आणि आम्हाला सकाळपासून हाताला खाज येते. ते दोन राक्षस म्हटले. आता नारद महर्षी म्हटले काळजी करू नका, जो बाबा आता पृथ्वी रसातळाला आणायला गेलाय ना, तो बाबा वर आला ना, तुमची सगळी खाज जाईल, परत कधीच खाज येणार नाही. वराह भगवंताचं आणि हिरण्याक्षाचं युद्ध झालं. हिरण्यकश्यपूचं सुद्धा. हिरण्याक्ष मारल्या गेला आणि म्हणून आपला स्वतःचा भाऊ नारायणाने मारला, देवाने मारला, हा राग धरून हिरण्यकश्यपू लोकांना सांगू लागला, हे बघा आजपासून त्या देवाचं भजन कुणी करायचं नाही, नाव घेऊन येते देवाचे. हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे, कारण त्याने माझ्या भावाला मारलं, दुष्टी आहे तो, चांगला नाही. आज जर तुम्हाला नावच घ्यायचं असेल, भजन करायचं असेल तर माझंच नाव घ्या. हिरण्यकश्यपू म्हटला. आता मी हिरण्यकश्यपू म्हटलं की तुम्ही जय म्हणायचं मोठ्याने. हा हिरण्यकश्यपू की. बापरे, तुम्ही काय त्याच्या पॅनलचे की काय. हिरण्याक्षाचा वध करायचा होता. वराह भगवंताले वध केला. सगळ्या देवादिकांनी फुलं टाकली. वराह भगवान की. आता भक्त प्रल्हादाला सुद्धा विरोध करणारा काही सामान्य नाही, त्याचाच भाऊ आहे. भक्त प्रल्हाद भजन करू लागले. हाही सांगू लागला भजन करू नका. बाहेरून आवाज आला, भजन चालू आहे. लोकांना विचारलं कोण भजन करतय, भजनामध्ये कोण नाचलं, आता कोणी भजन केलं. लोक म्हटले आम्ही नाही, आम्हाला काय मरायचंय का. म्हटले आम्हाला मरायचंय का, आत्ताच तुम्ही सांगितलं देवाचं भजन करू नका आणि आता परत आम्ही कशाला भजन करू, आम्ही नाही करणार. म्हटले आम्हाला काय मरायचंय का. मग म्हटले लोक करत नाही, कोणीच करत नाही, भजन कोण करतं. लोक म्हटले खरं सांगू का, तुम्हाला राग येऊ देऊ नका, पण तुमचं पोरग आहे, तुमचाच मुलगा आहे. माझा मुलगा कोण, भक्त प्रल्हाद, तुमचाच मुलगा आहे. मी त्याला आत्ताच कडेलोट केला होता, हत्तीच्या पायाखाली दिलं भजन करतो म्हणून. मुलाला मारण्याचा प्रयत्न केला. असतात काही जे लेकरांनाही मारेपर्यंत पुढं पाहत नाही, मागं पाहत नाही. आत्ताच त्याला तेलामध्ये सोडलं भजासारखं, मारून पाहिलं, मेला नाही का तो. आता हिरण्यकश्यपूने भगवान शंकराकडून वर मागून घेतला होता, काय, दिवसा मरण नको, रात्री नको, आत नको, बाहेर नको, सजीवाकडून नको, निर्जीवाकडून नको, माणसाकडून नको, स्त्रीकडून नको, मरणच नको, म्हणून वरच मागून घेतले. भक्त प्रल्हाद उंबरठ्यावरती उभे आहेत, भजन चालू आहे. हिरण्यकश्यपू भक्त प्रल्हादाजवळ गेला, अरे तुला आत्ताच मारलं होतं ना, मेला नाहीस का तू. पिताश्री खरं सांगू, मी लहान आहे, पण जो तुम्हाला मला मारायचं सांगतो ना, तोच मला वाचवतो. हिरण्यकश्यपू म्हटला आपला दोघांचाही वकील एकच आहे.
मलाही सांगतो तुलाही सांगतो, तुला वाचवतो कुठं असेल तो, कुठे नाही हे विचारा. विठ्ठल जळी स्थळी भरला. माझा भगवंत पानात आहे, फुलात आहे, प्रत्येकाच्या मनात आहे. माझा भगवंत प्रत्येक ठिकाणी आहे. याने वर मागून घेतला होता, आत नको बाहेर नको, उंबरठ्यावरती उभा होता. म्हटले या खांबात सुद्धा तुझा भगवंत असेल का प्रल्हादा? हा पिताश्री माझा देव या खांबातही असेल. एवढी भक्ती भक्त प्रल्हादाची होती. या दुष्टाने लात मारली, खांबातून नरसिंह भगवान प्रगट झाले. खांबावरी लात हरी दुर्जय भगवान की भक्तासाठी देव येतो. त्या उंबरठ्यावरतीच फाडलं त्याला. सजीवाकडून नको, निर्जीवाकडून नको. नखांनी फाडलं. नख सजीवही नसतात, निर्जीवही नसतात. खाली नको, वर नको, मांडीवरती धरला आणि टराटरा फाडलं. भक्तासाठी देव येतो बर का. म्हणून देवाला शरण गेलं पाहिजे. सृष्टीचा विस्तार करत असताना शौनक ऋषीने विचारलं, जसा उत्तानपाद राजाच्या वंशामध्ये ध्रुव झाला, तसं त्या प्रियव्रतच्या वंशामध्ये कोणी भक्त झाला की नाही? आयुष्यभर परमार्थ करा, पण शेवट जर भगवंताला शरण गेले नाही तर कधी कधी माणसाला वासनेनुसार जन्म घ्यावा लागतो. आणि प्रियव्रत राजाच्या वंशामध्ये जड भरत नावाचा राजा होऊन गेला, जो वनामध्ये भजनासाठी गेला होता. भजन वनात होतं असं नाही, मनाचं वन करता आलं पाहिजे, भजन होतं बरं का. नाही तर माणसं वनात एकांतात जातात आणि प्रपंचाचा विचार करतात. प्रपंचात असलेले माणसं सुद्धा काही काही माणसं चांगला परमार्थ करतात. आम्ही एक बाबा पाहिले, साधू बाबा. आम्ही सकाळी उठून आमच्या संस्थेमध्ये, आळंदीमध्ये मुलींची संस्था आहे आमची, संस्थेमध्ये 100 मुली असतात, कधी कधी 100+ असतात. आमचा सकाळचा नित्यनियम असतो बाबा. सकाळ शिपवाल्या मुली एकदा शाळेत गेल्या ना, दुपार शिपवाल्यांनी काय करायचं, हनुमान चालिसा घ्यायची, मधुर अष्टक घ्यायचे, विष्णू सहस्रनाम घ्यायचे. आणि आमचा सगळा तो नित्यनेम रोज चालू असतो. संध्याकाळी हरिपाठ असतो, भजन असतं, संध्याकाळी गीतापाठ आमचा होतो संस्थेमध्ये. मला संस्थेची जाहिरात करायची नाही, पण कधी कधी प्रपंचामध्ये राहून सुद्धा चांगले लोक परमार्थ करतात आणि काही परमार्थात राहून सुद्धा चांगला चांगला प्रपंच करतात. एक बाबा तिकडून आले होते, चांगले कपडे वगैरे घातलेले. म्हटले मी साधू आहे. म्हटले काय हरकत नाही, पण आम्ही रोज बघायचो आमचा काकडा हरिपाठ हे सगळं चालायचं. बाबा कार्तिकीमध्ये सप्ताह करायचे आणि कार्तिकी ज्या डाळी येतात ते वर्षभर वाळू घालायचे. सकाळी उठले की सकाळी उठलं का नित्यनेमच त्यांचा, गहू वाळू घाल, तुरीची डाळ वाळू घाल, मुगाची डाळ वाळू घाल. आणि किडे झाले. आता किडे डाळीला नाही, किडे तुमच्या डोक्यात झाले. प्रपंचात राहून सुद्धा असोने संसारी जिव्हे वेगू करी. संसारात राहून सुद्धा चांगला परमार्थ करता येतो. जड भरत राजा वनामध्ये गेला, चिंतन करायचंय. एकदा एका नदीकाठी गेला, पाहताय तर काय, एक हरण अगदी दिवस गेलेले उडी मारायला गेलं. वाघोबा पाठीशी लागला, पाठीमागे लागला आणि त्या वाघाच्या भीतीने हरणाने पाडसाला जन्म दिला आणि भीतीपोटी हरण पळून गेलं. आता ते पाडस खाली पडलं, पिल्लू. राजाला दया आली. जड भरत राजाने ते पिल्लू घेतलं, जवळ घेतलं. किती गोंडस आहे. वनात कशासाठी आलेत? त्याग करण्यासाठी, बरोबर ना, त्याग करण्यासाठी. पण आता इथं प्रेम करायला लागले त्या पिल्लावरती. किती गोंडस आहे म्हटले. त्याची आई गेली, काय झालं, आपणच आई हो. म्हणून त्या हरणाच्या पाडसाची आई जड भरत राजा झाला. पहिले सकाळी उठून भगवत चिंतन चालायचं, आता सकाळी उठले की हिरवा चारा आणायला जाऊ लागले. आणि एक दिवस जड भरत राजाचा अंतकाळ जवळ आला. एवढं प्रेम जडलं ना त्या पाडसावरती, स्वतःच्या लेकरापेक्षा जास्त. जड भरत राजा मरणाच्या वेळी, मरणाचं कसं होईल, मरणाचं कसं होईल असं म्हणायचं, तर हरणाचं कसं होईल असं म्हणू लागला.
आणि म्हणून अंतकालीच मामेव स्मरण मुक्त्या कलेवरम, अंतकाळी जी इच्छा प्रगट केली त्या जन्माला जावं लागतं. तो जन्म आपल्याला घ्यावा लागतो. जड भरत राजा हरणी गर्भ, जड भरत राजा हरणी गर्भ गेला. पण ज्याला या जीवनाचा गर्व असेल, मी एवढ्या वर्ष जगेल, मी तेवढ्या वर्ष जगेल, त्याने एकदा तरी स्मशानामध्ये एकटं जाऊन बसावं आणि विचार करावा, हेच ते स्मशान आहे का? इथं आजा गेला, पंजा गेला, बाप मसना गेला. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. जन्म मृत्यू जरा व्याधी, मनुष्य देहाला लागलेली ही एक प्रकारची व्याधी आहे. कधीतरी आपण त्या स्मशानामध्ये जाऊन विचार करावा. तुम्ही म्हणाल ताई काय आम्ही स्मशानात जात नाही का? मग किती वेळा गेलो आम्ही स्मशानामध्ये, किती वेळा गेलो? कधी कधी जाता बरं तुम्ही? आ सकाळी चहा घ्यायला जाता का तिकडं? नाही. जर एखादा व्यक्ती आपल्याला जवळचा सोडून गेला तर त्याला पोहोच करण्यासाठी आपण स्मशानामध्ये जातो. आणि जात असताना अगदी ती अंतयात्रा असते. तुमचं आणि आमचं काही वेगळं नाही. त्या अंतयात्रेमध्ये आपण बोलत असतो. एखादी मैत्रीण असेल, मित्र असेल, एखादा जवळचा व्यक्ती असेल, नातेवाईक असेल, त्याला आपण सांगत असतो, हे गेलंय ना, जवळचं होतं बरं का माझ्या, इतका जवळचा होता, इतक्या जवळचा होता. काल शेवटचा फोन झाला आमचा, कालच शेवटचा फोन झाला. माझ्या लेकरासारखा होता, माझ्या भावासारखा होता. आमच्या घरी रोज यायचा, रोज जेवायचा. ह्या सगळ्या गोष्टीची आपण चर्चा करतो, मग डिस्कस करतो आपण. आणि डिस्कस करत 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 चर्चा करत त्या स्मशानामध्ये जातो. बाकीचे लोक तयारीमध्ये असतात, हे बसलेले चर्चा करत असतात. हे बघा गड्या, गेला आपला माणूस, आपल्याला सुद्धा एक दिवस जायचंय, बरोबर ना? आपल्याला सुद्धा एक दिवस जायचंय. मला वाटतंय असंच आपल्याला सुद्धा जावं लागेल. शेजारचा कुणीतरी बसलेला म्हणतो सगळं खरं आहे, पण किती वेळ लावतात काय माहिती, लवकर आवरायला पाहिजे ना, किती वेळ लावतात. हे म्हणतं आपल्याला जायचंय कुठं कुठं, घरी जायचंय आपल्याला. नाही, हा गेला तिथं आपल्याला सुद्धा जायचंय, पण शेजारचा म्हणतो किती वेळ लावला. ते लाकडं एकावर एक करायला का एवढा वेळ लागतो का? आवरा लवकर. मडक्यावाला कुठं गेला, फुलावाला कुठं गेला, आवरा लवकर, आवरा लवकर. शेजारचा म्हणतो आवरतील लवकर, पण बघा ना काय अवस्था आहे. अरे जाऊ दे रे, आपली सुद्धा हीच अवस्था आहे. आणि तेवढ्यात चौथा येतो म्हटला, हे काही का असेना, पण मला उद्या एका कामासाठी बाहेर गावी जायचंय. उद्या हा शब्द फार महत्वाचा आहे. आताची गॅरंटी नाही, उद्याची गॅरंटी देतो, मला उद्या एका कामासाठी जायचंय. माणसं मंदिरामध्ये बसून स्वतःचं मरण विसरतील, ही शोकांतिका नाहीये. माणसं आपण म्हणतो ताजमहल, कुतुब मिनार हे जगातले सगळ्यात मोठे आश्चर्य आहेत. आपल्याला जर विचारलं आपल्या जगातले किती मोठे, सगळ्यात मोठे आश्चर्य कोणते आहेत, आपण 7 सांगतो. त्यामध्ये आपण आग्र्याचा ताजमहल सांगतो, कुतुब मिनार सांगतो. पण आज या व्यासगादीवरून मी सांगेल तुम्हाला, या धर्ममंडपामध्ये सांगेल, या जगातलं सगळ्यात मोठं जर आश्चर्य कोणतं असेल, अरे माणूस मंदिरात मरण विसरतो, ही शोकांतिका नाहीये. माणूस मंडपामध्ये मरण विसरतो, ही शोकांतिका नाहीये. माणसं स्मशानामध्ये बसून सुद्धा स्वतःचं मरण विसरतात. मला वाटतं जगातलं हे सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पडेगा. घर कितीही रुपयाचं असू द्या, केवढंही मोठं असू द्या, किती सुंदर असू द्या, किती सजवलेलं असू द्या, मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पडेगा. एक दिवस जावं लागणार आहे. आणि म्हणून मला वाटतंय
या श्रीमद भागवत ग्रंथाचा अधिकारी नुसता परीक्षिती राजा नाही तर आपण सुद्धा आहोत बरं का. आपण सुद्धा आहोत, कारण त्यालाही 7 दिवस मिळाले होते, आपल्यालाही 7च दिवस आहे. 7च आहे ना. मोजा तुम्ही. रविवार एक म्हणा, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, झाले 7. मग परीक्षिती राजाला जर 7च दिवसाचा कालावधी होता, मला वाटते आपल्यालाही 7च दिवसाचा कालावधी आहे. म्हणजे तुमच्या आमच्यासाठी काही स्पेशल वार आला नाही अजून. का आलाय? नाही. म्हणून आपल्याला सुद्धा श्रवणाची गरज आहे. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. त्याच्या चिंतनाने माणसाला मुक्ती मिळते. चिंताने माणूस संपतो, चिंतनाने मुक्ती मिळते, समाधान मिळतं. आपण पाहिलं काल किती सुंदर योग होता. कारण आपले झाकीवाले येणारच आहे हे आपल्याला माहित नव्हतं, म्हणून तुम्हाला परवाच्या दिवशी सांगणं झालं नाही. काल आपण पाहिलंय की सृष्टी निर्माण ज्या ब्रह्मदेवाने केली, मनु आणि शतरूपा राणीचं लग्न झालं आणि त्यांना देवहूती नावाची मुलगी झाली. ती कर्दम ऋषींना दिली. त्यातली प्रसूती जी आहे ती दक्ष राजाला दिली, दक्षाला दिली. आणि दक्षाला जी मुलगी झाली, भगवान शंकराला ती मुलगी दिली. बरोबर ना. आणि मग काल सतीचा आणि भगवान शंकराचा विवाह लग्न आपण लावलं. लग्नाला वराडी फार सुंदर होते. अशी वराडी कुणाला कोणत्याच नवरदेवाच्या लग्नात नसतील अशी वराडी होते काल. कारण आपले सामान्य नवरदेव आहेत, तर वराडी सुद्धा सामान्य आहे. म्हणजे आपले वराडी म्हणजे कसे, आपले बुंदी चोर, लाडू चोर, भांडे चोर, जे दिसल ते चोर. पण ते साक्षात भगवान शंकराचं लग्न म्हटल्याच्या नंतर वेताळ आले, भूत आले. आणि म्हटले आपल्यामध्ये कसं आहेर द्यावा लागतो ना, बरोबर आहे. आहेर. पण ते वेताळ विचार करू लागले, भगवान शंकराच्या लग्नाला चाललोय, नेमका आहेर काय न्यायचा आहे. आता देवाजवळ दुसरं काही नसतंच, मग काय असतं तर सर्प असतात. सर्प असतात. मग कोणी मोठा सर्प आणला तुकाराम बाबा, कोणी आजगरच घेऊन आले, म्हणे जरा गळ्यात मोठं लॉकेट चांगलं दिसेल. कोणी काय, कोणी काय. आणि त्या लग्नामध्ये कलवरीने बूट चोरला. तुमच्याकडे आहे का प्रथा नवरदेवाचा बूट चोरायचा? आणि कलवरीने बूट चोरल्याच्या नंतर मग आता कलवऱ्या म्हणायला लागल्या, हे बघा बाबा, तुम्ही देव असाल नाही तर महादेव, पण आता जोपर्यंत आमचं बक्षीस आम्हाला मिळत नाही तोपर्यंत बूट काही तुम्हाला परत मिळणार नाही, परत मिळणार नाही. आता हे बाबा म्हणजे खिसाही नाही, पॉकेटही नाही, कपडेच नाही तर खिसा कुठून येणार. आता कलवरे ऐकायला तयार नाही. म्हटले दाजी, भाऊजी, बूट तसा मिळणार नाही, बक्षीस द्यावं लागेल. आता भगवान शंकराला वाटलं काय द्यावं, काय द्यावं. म्हटले आपल्या जवळ जे आहे तेच देऊन टाकू. 2-3 साप घेतले, म्हटले धरा बक्षीस. जशा कलवऱ्या पळाल्या तर अजूक आल्या नाही. असं भगवान शंकराचं लग्न आपण काल अनुभवलं, तो आनंद घेतला. फार सुंदर संसार आहे. कैलास पर्वतावरती भगवान शंकर चिंतनासाठी बसतात. सती माता मात्र सेवामध्ये दंग आहे. त्या देवाची सेवा माझ्या हातून घडते. पण एकदा काय झालं, दक्षाला भगवान शंकराने नमस्कार केला नाही म्हणून दक्षाला राग आला. राग आला दक्षाला. आणि शेवटी म्हटले असेल महादेव, पण मी सासरा आहे ना. अहम जागृत झाला, अहंकार जागृत झाला. माझं स्थान मोठं आहे, मी सासरा आहे. करत असेल तुमची पूजा लोक, पण माझी मुलगी मी तुम्हाला दिली, कन्या दान केलं. दान देणारा सर्वश्रेष्ठ असतो आणि म्हणून मला नमस्कार महादेवाने केला पाहिजे. पण हे दिगंबर अवस्थेमध्ये महादेव कुणाचीच भक्ती करत नाही. राम पूजी सदाशिव, भजन करी महादेव.